हॅलो, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. मी 11 वाजता इथे आलो होतो व दीड पावणे 2 तास झाले. कांदळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आमचे मित्र अमित शेटबेनके यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाला जमलेल्या नारायणगाव परिसरातील माता भगिनी आणि मित्रवर्ग, अमित शेटबेनके आणि बेनके कुटुंबियांचा आमचा जवळजवळ 30 ते 40 वर्षाचा मैत्रीचे संबंध आहेत. ते आम्हाला जवळ ओळखतात तसं आम्ही त्यांना ओळखतो. साहेबांचा आमचा पत्रकारितेच्या माध्यमातून 30 वर्ष गेले. त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा सहभाग असायचा. त्यांचा एक स्वभाव असायचा का ते स्पष्ट वक्ते होते. नेहमी कार्यकर्ते पत्रकार कुणी जरी आले तर ते म्हणायचे, तुम्ही पहिलं तुमचं घर चांगलं ठेवा, मुलांना शिक्षण द्या, तुमचं रोजगाराचं काहीतरी साधन निर्माण करा, मग राजकारण करा. हा सल्ला ते प्रत्येकाला देत असत आणि ते संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर केले. शक्यतो राजकीय घराण्यामध्ये जी मुलं असतात त्या व्यक्तींना वेळ मिळत नसतो आणि त्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणाकडे किंवा एकूण संस्काराकडे दुर्लक्ष होत राहतं. पण बेनके साहेबांनी आणि विशेषतः अमित शेट यांच्या आई राजश्रीताई यांच्या मुलांवर चांगले संस्कार झाले. एक मुलगा डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, ते आता आमदार आहेत आणि हे कांदळी औद्योगिक वसाहतीचं काम पाहतात. या कुटुंबाने नुसतं राजकारण केलं नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. शिक्षण संस्था काढल्या, गरिबाच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कांदळी औद्योगिक वसाहत काढली, त्या ठिकाणी आज 4-5 हजार लोकांना रोजगार निर्माण केलेला आहे. शिवनेर परिसर विकासाच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास केला. म्हणजे असं प्रत्येक क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केलंय. म्हणजे या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचं काम केले. राजकारण म्हणजे नुसता विकास, दळणवळण करणे, रस्ते करणे हा नाही, तर सर्वसामान्याला पोटासाठी काय देता येईल, रोजगार निर्माण करता येईल, हे त्यांनी काम केलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल आम्ही जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना लक्ष शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण हो. त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी सोबत आहेत. दोघांचं आयुष्य सुख समाधानी जावं हीच मुक्ताई चरणी प्रार्थना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.